मित्रांनो, माझे नाव दीपक आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अशी कथा सांगणार आहे, जी मी आजपर्यंत कोणालाही शेअर केली नाही. ही गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला आधी माझ्या कुटुंबाबद्दल थोडे जाणून घ्यावे लागेल. मी लहान असतानाच एका अपघातात माझे आई-वडील मला सोडून गेले. त्यावेळी मी इतका लहान होतो की मला आईचा स्पर्श किंवा बाबांचा चेहराही नीट आठवत नाही. आई-वडिलांच्या जाण्याने माझे जग पोरके झाले होते. पण अशा वेळी माझ्या काका आणि काकूंनी मला स्वतःच्या मुलासारखे सांभाळले. माझ्या काकांना स्वतःचे मूल नव्हते, त्यामुळे त्यांनी मलाच आपला मुलगा मानले. माझे काका एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला आहेत. नोकरीच्या स्वरूपामुळे त्यांना सतत शहराबाहेर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासात राहावे लागते. त्यामुळे घरी बहुतांश वेळ मी आणि माझी काकूच असायचो. काकू पूर्णपणे गृहिणी आहेत. त्या कधीही नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेल्या नाहीत. संपूर्ण घर सांभाळणे आणि माझी काळजी घेणे हेच त्यांचे आयुष्य होते. लहानपणापासून त्यांनी माझे खूप लाड केले. माझ्या खाण्यापिण्यापासून ते शिक्षणापर्यंत सर्व गोष्टीची त्यांनी मनापासून काळजी घेतली. माझ्या काकूंचे नाव अनिता आहे आणि त्यांचे वय 42 वर्ष आहे. दिसायला त्या अत्यंत गोऱ्या आणि उंच आहेत. त्यांचे शरीर खूप भरलेले आणि बांधेसूद आहेत. त्यांनी त्यांचे व्यक्तिमत्व आणि आकर्षक रूप पाहून कोणीही मोहित होईल असे त्यांचे सौंदर्य आहे. त्यांच्या या शरीरामुळे एक दिवस मी असा नजारा पाहिला जो मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. जसे मी सांगितले की मी एक लॉजमध्ये राहतो, पण ही गोष्ट त्यापूर्वीच्या लॉजची आहे. आता मी खोलीत बदलली आहे. तर त्या खोलीचा मालक एक 60 वर्षाचा म्हातारा होता. तो दुसऱ्या समुदायाचा होता. सर्वजण त्याला शहाजी म्हणत. वय 60चे असले तरी शरीराने अजून चांगला होता आणि म्हातारा दिसत नव्हता. तो माझ्या शेजारच्या खोलीतच राहत होता. वरच्या मजल्यावर इतर मुलगेही राहत होते. काकू माझी खूप काळजी घेत असत आणि दिवसातून 2दा तरी फोन येई. एक दिवस मी रागवलो होतो आणि मी काकूलाही सुनावले की मला वारंवार फोन करून त्रास देऊ नकोस. मग नंतर शांत झाल्यावर मी काकूला सॉरी म्हटले. काकू म्हणाली, काही हरकत नाही बेटा, पण मला तुझी चिंता वाटते. पण आता मी तुला त्रास देणार नाही. मी म्हटले, काही हरकत नाही काकू, तुम्ही माझ्या घरमालकांचा नंबर घ्या. काही विचारायचे असेल आणि मी फोन न उचलला तरी त्यांच्याकडे विचारून घ्या. ते शेजारच्या खोलीतच राहतात. आता काही गरजेचे काम असले की काकू घरमालकाला फोन करत. रात्रीची गोष्ट आहे, जेव्हा मी जेवण बनवत होतो. घरमालक आला आणि फोन देऊन म्हणाला, तुमच्या काकूचा फोन आहे, बोल. मी काकूशी बोलू लागलो. काकू खूप आनंदी दिसत होती. मलाही काकूची ही आनंदी अवस्था पाहून बरे वाटले. पण जेव्हा मी कॉलचा वेळ पाहिला तेव्हा हा कॉल 1 तासांपेक्षा जास्त चालला होता. मी स्तब्ध झालो. विचारात पडलो की काय चक्कर आहे. मग मी कॉल कट केल्यावर तपासू लागलो. फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग चालू होती. म्हणजे कॉल रेकॉर्डही झाल्या असतील. घरमालकाला फोन चालवण्याचे जास्त ज्ञान नव्हते. मला माहीत होते की त्याला फक्त कॉल करणे येते आणि गुगलवर तसे व्हिडिओ पाहणे येते, कारण मी अधूनमधून त्याचा फोन तपासत असे. मी सर्व कॉल डिटेल पाहू लागलो. काकू आणि घरमालक तासनतास एकमेकाशी बोलू लागल्या. मला आता चूक समजली की मी चुकीच्या माणसाला नंबर काकूला दिला. तर घरमालकाने माझ्या काकूला पटवले होते. मी त्याच्या रेकॉर्डिंगचे काही भाग इथे तुम्हाला सांगतो आहे. काकू, हॅलो शहाजी, कोण आहे? काकू, मी दीपकची आई बोलते आहे. दीपकशी बोलून द्याल का? शहाजी, हो का नाही, पण तुमचे गोड नाव काय? काकू, जी. शहाजी,
मी म्हणत होतो दीपक अजून अभ्यासाला गेला आजी. काकू, तुम्ही दीपकचे घरमालक आहात ना? शहाजी, हो. वैसे तुमची आवाज खूप प्यारी आहे. काकू, आणि तुम्ही मला खूप चालू प्रकारचे माणूस वाटत आहात. शहाजी, अरे काय करणार, एकटे बसून बसून मनही लागत नाही आता. काकू, हो, तुमचीच बोलणे बरोबर आहे. मी घरी एकटीच कंटाळते. शहाजी, चांगले, तर मी तुमची कंटाळे दूर करू का? काकू, जी. शहाजी, तुमचे नाव काय आहे जी? काकू, अनिता. शहाजी, खूप गोड नाव आहे. तुमची ते देखील खूप गोड असेल. काकू, ते ते काय? शहाजी, हो, म्हणजे तुमचे हास्य देखील खूप गोड असेल. काकू म्हणाले, तुम्ही तर मला बदमाश वाटत आहात. शहाजी म्हणाले, नाही जी, असं काही नाही. तुम्ही हवे असेल तर कधी येऊन पहा. या कधी पटना. तुमचे सारे संशय दूर होतील. मी तुमच्या मुलाची खूप काळजी घेतो. तुम्ही एकदा येऊन पहा. काकू म्हणाले, येईन एक दिवस. तर मित्रांनो, ही त्यांची पहिली रेकॉर्डिंग होती. आता काही तासांनी त्यांचे व्हिडिओ कॉलही सुरू झाले होते. पुढची बोलणेही मी तुम्हाला सांगतो, जो त्याच्यात झाली. आणि जेव्हा मला समजले की बोलणे किती पुढे गेले होते. शहाजी, हॅलो अनाथजी, कशा आहात तुम्ही? काकू म्हणाले, जी, बस तुमच्या दुव्याने चांगले आहेत. शहाजी म्हणाले, चांगले जी, मी तर दुव्यात तुम्हालाच मागितले होते. तुम्ही भेटायला आला नाहीत. काकू म्हणाले, माझ्याशी भेटून काय करणार तुम्ही? शहाजी, तेच जे सर्व करतात. काकू, सर्व काय करतात? शहाजी म्हणाले, एकमेकांना बाहूमध्ये भरतात, पापी करतात आणि मग पुढेही खूप काही करतात. काकू, दत्त, तुम्ही तर खूप बदमाश आहात. शहाजी, तुम्ही कधी पटना या, मी तुम्हाला चिडियाघर फिरून आणेल. काकू, तिथे काय आहेत? सिंह, वाघ तर मी खूप पाहिले आहेत. शहाजी, पण हा सिंह तुम्ही पाहिला नसेल. एक संधी हा सिंहालाही द्या, तुम्ही सारख्या सिंहानीची खातिरदारी करण्याची. काकू, ठीक आहे, पाहते कधी. शहाजी, हो, चला कधी माझ्यासोबत. मी तुम्हाला झाडाच्या मागे घेऊन जाईल. तिथे खरी चिडियाघर दाखवेल. काकू, छी, तिथे तर आजकालची मुलं खूप गलिच्छ गोष्ट करतात. शहाजी, का, तुम्हाला मन नाही करत का असं काही करण्याचं? काकू, शहाजी, तर कधी या, मी तुम्हाला आनंदी करेल. काकू, चांगले जी, ठीक आहे, तर उद्या येते मुलाच्या खोलीवर. शहाजी म्हणाले, खरं? मग तर मजा येईल. दुपारी दीपक लायब्ररीत जातो, पूर्ण दिवस तिथेच राहतो, तर आपण खूप एकमेकांसोबत वेळ घालवू. काकू म्हणाली, पागल आहात का तुम्ही? खूप बेशर्म आहात. आता फोन माझ्या मुलाकडे द्या, चला. शहाजी, ओके जानू. तर मित्रांनो, एक वेळी मला समजले की दुसऱ्या दिवशी काकू माझ्या खोलीवर येणार होते. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी अभ्यास करून खोलीवर परतलो, तेव्हा काकू घरमालकाच्या खोलीवर पोहोचली होती. मी काकूला लक्षपूर्वक पाहिले. त्या खूप मादक दिसत होत्या. मला पाहताच काकू म्हणाले, आला तू? ये. तुझे घरमालक तर खूप चांगले आहेत. स्वतःच मला स्टेशनवरून इथवर घेऊन आले. कोणताही अडचण दिली नाही. मला त्या म्हाताराच्या हालचालीवर खूप राग आला होता, पण मी काकूला काही दाखवले नाही. काकूने त्या दिवशी काळी साडी नेसली होती आणि तीही नाभी खाली बांधलेली होती. त्याची खोल नाभी स्पष्ट चमकत होती. काकूची ही तयारी पाहून मला वाटू लागले की आज घरमालक तिचे नक्की घेईल. मला वाईट वाटत होते, कारण लॉजचे इतर मुलगेही तिला घुरून जात होते, कारण त्यांना कदाचित माहीत नव्हते की त्या माझ्याच काकू आहेत. मग त्या म्हणाल्या, ठीक आहे, तू आपल्या खोलीत आराम कर, मी इथेच आराम करते. तुझ्या घरमालकाने विशेष ही जागा मला ठेवण्यासाठी दिली आहे, जेणेकरून तुझ्या अभ्यासात अडचण येणार नाही. मी माझ्या खोलीत येत असताना लॉजातील एका दुसऱ्या मुलाने मला येऊन म्हटले, ये, तुला काही नजारा दाखवतो. मी त्याची बोलणे समजलो नाही की हे लोक वर काय करत होते. मग जेव्हा मी गेलो तेव्हा पाहून थक्क झालो. त्याने घरमालकाच्या खोलीत कॅमेरे बसवले होते आणि लॅपटॉपवर सारा नजारा पाहत होते.
काकू आरामात पडलेली होती. मी विचारले, हे कॅमेरा कसे बसवले? ते म्हणाले, घरमालकाच्या AC दुरुस्त करण्यासाठी गेलो होतो, त्यातच बसवले. मला त्यांच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. आता तो म्हातारा आला आणि काकूच्या शेजारी पडला. काकू म्हणाली, हे तुम्ही काय करत आहात? शहाजी, अरे अनिताजी, तुम्ही जाणूनही अनजान बनत आहात. तुम्हाला तर माहीतच आहे मी तुम्हाला किती आवडता. बस दे आज माझे जान, नकार करू नको. चिडियाघरातही तर मुलगा मुलगी सुंदर अनुभव करताना पाहिलेस तू. तुझा मन नाही करत का आम्ही असे काही करू? काकू, दत्त बदमाश आहात तुम्ही. इकडे खोलीत सर्व मुलगे तिला पाहून हतबल करू लागले. एकाने म्हटले, काय मादक आहे. मला खूप वाईट वाटत होते आणि रागही येत होता. पण मी कुणालाही हे सांगू शकत नव्हतो की त्या माझ्याच काकू आहेत. ते दोघे पापी करू लागले होते. घरमालकाने तिची साडी बाजूला केली आणि तिचे सुंदर शरीर न्याहाळू लागला. काकूने सुरुवातीला थोडा संकोच दाखवला, पण नंतर तीही त्याच्या जवळ येऊ लागली. लॅपटॉपच्या स्क्रीनवर हा सर्व प्रकार पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात जात होती. लॉजमधील इतर मुलगे त्या दृश्याचा आनंद घेत विचित्र कमेंट्स करत होते. त्यामुळे मला आतून प्रचंड अस्वस्थ आणि अपमानित वाटत होते. शहाजी काकूला आपल्या जवळ घेत हळूहळू तिची साडी आणि पदर बाजूला करत होता. काकूच्या तोंडून हलके हुदके निघत होते. म्हातारा तिच्या गालावर आणि कळ्यावर केस करू लागला. काकूने डोळे मिटले होते आणि ती तिच्या मिठीत विरघळत चालली होती. लॅपटॉपवर हे पाहून मुलांची उत्सुकता आणि उत्तेजना आणखी वाढली होती. एका मुलाने म्हटले, बघ भावा, म्हातारा काय नशीब घेऊन आलाय. या वयात एवढी सुंदर बाई पटवली. मी मात्र हतबल होऊन तिथून निघून जाण्याच्या विचारात होतो, पण पाय तिथून निघत नव्हते. शहाजी आता काकूला आपल्या बाहूंमध्ये घट्ट धरून तिच्या ओठांचे मुखे घेत होता. काकूच्या हातांनी शहाजीच्या पाठीला घट्ट पकडले होते. दोघांमधील अंतर पूर्णपणे संपले होते. म्हाताराचा हात काकूच्या पाठीवरून सरकत तिच्या कमरेपर्यंत गेला. त्याने साडीचा उरलेला भागही पूर्णपणे बाजूला सरकावला. काकू आता पूर्णपणे त्याच्या तावडीत होती आणि शहाजी तिच्या शरीराचा पूर्ण आस्वाद घेत होता. स्क्रीनवर ते दृश्य पाहताना माझे हृदय जोरात धडधडत होते. काकूची ही अवस्था आणि लॉजच्या मुलांची तिची चाललेली मस्करी पाहून मला स्वतःचा संताप येत होता. कारण मी स्वतःच काकूला त्या म्हाताऱ्याचा नंबर दिला होता आणि आज ही वेळ माझ्यावर आली होती. शहाजीने काकूला खाली घेतले आणि तिच्या मानेवर आणि चेहऱ्यावर प्रेमाने वर्षाव ठेवला. काकूने आता विरोध करणे सोडून दिले होते आणि ती पूर्णपणे शहाजीच्या प्रेमात बुडून गेली होती. लॉजमधील मुलांनी टाळ्या वाजवून म्हाताऱ्याचे कौतुक केले, तर मी मनातल्या मनात स्वतःलाच कोसत तिथून बाहेर पडलो आणि माझ्या खोलीत जाऊन बसलो. पण काकूचे ते रूप आणि म्हातारा तिच्या सोबत काय करत असेल हेच विचार माझ्या डोक्यात फिरत राहिले. माझ्या खोलीत आल्यावरही माझ्या डोक्यातील विचारांचे चक्र थांबत नव्हते. लॅपटॉपवर पाहिलेले ते दृश्य आणि काकूचे ते अनोखे रूप माझ्या नजरेसमोरून हटतच नव्हते. खोलीत शांतता होती, पण माझ्या मनात प्रचंड गोंधळ उडाला होता. एका बाजूला काकांचा विचार येत होता, जे रात्रंदिवस कष्ट करत होते, आणि दुसऱ्या बाजूला काकूंची ही नवी बाजी मला शून्य करत होती. मी बेडवर पडून छत नाळत होतो. तास दीड तास कसा निघून गेला मला समजलेच नाही. तितक्यात बाहेरच्या गॅलरीमध्ये पावलांचा आवाज आला. मी दरवाजांच्या फटीतून पाहिले तर शहाजी काकूला सोडण्यासाठी खाली जात होते. काकूच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान दिसत होते. तिने आपली साडी पुन्हा व्यवस्थित केली होती
पण तिच्या चेहऱ्यावरील लाली आणि विस्कटलेले केस सर्व काही सांगून जात होते. शहाजी खाली गेल्यावर काकू माझ्या खोलीत दिशेने आली. तिने दरवाजावर हळूच थाप मारली. मी स्वतःला सावरले, चेहऱ्यावरचे भाव सामान्य केले आणि दरवाजा उघडला. काकू समोर उभी होती. मला पाहताच ती हसली आणि म्हणाली, दीपक, खूप वेळ झाला, तू अभ्यास करतोय, जेवलास की नाही? तिचा आवाज नेहमीसारखाच शांत आणि प्रेमळ होता, जणू काही घडलेच नव्हते. मी तिच्याकडे पाहत राहिलो. मला काय बोलावे ते सुचेना. मी फक्त इतकेच म्हणालो, हो काकू, मी जेवलो. तुम्ही आराम केलात का? काकू थोडी लाजली. तिने नजर खाली झुकवली आणि म्हणाली, हो, तुझे घरमालक खरोखरच खूप चांगले आहेत. त्यांनी मला अजिबात त्रास होऊ दिला नाही. खूप काळजी घेतली माझी. तिचे हे शब्द ऐकून माझ्या मनात विचार आला की काकूला हे माहितीही नाही की लॉजमधील मुलांनी लॅपटॉपवर सर्व काही पाहिले आहे. काकू माझ्या खोलीत आली आणि खुर्चीवर बसली. मी तिच्यासाठी पाण्याचा ग्लास पुढे केला. पाणी पिताना तिचे हात थोडे थरथरत होते. तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, दीपक, मी उद्या सकाळीच परत जाणार आहे. तुझ्या काकांचा फोन आला होता. ते घरी परतत आहे. मला थोडे हलके वाटले की ती जात आहे, कारण ती इथे जास्त वेळ राहिली असती तर गोष्ट आणखी बिघडल्याच असत्या. पण दुसरीकडे शहाजीच्या खोलीत काय घडले असेल याचे चित्र माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हते. रात्री आम्ही एकत्र जेवलो, पण संपूर्ण वेळेत एक विचित्र शांतता आमच्यात होती. रात्री काकू शहाजीने दिलेल्या शेजारच्या खोलीत झोपायला गेले. मी माझ्या खोलीत होतो, पण मला अजिबात झोप येत नव्हती. मध्यरात्रीच्या सुमारास मला शेजारच्या खोलीतून हलकासा आवाज आला. मी हळूच उठलो आणि शेजारच्या खोलीच्या दरवाजाजवळ गेलो. दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता, थोडासा उघडा होता. आतून मंद प्रकाश बाहेर येत होता. मी फटीतून आत पाहिले तर शहाजी पुन्हा काकूच्या खोलीत गेला होता. काकू बेडवर बसली होती आणि शहाजी तिच्या पाठीमागे उभा राहून तिचे केस कुरवाळत होता. काकूने त्याला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. शहाजीने तिच्या खांद्यावरून पदर खाली सरकवला आणि तिच्या मानेवर पुन्हा ओठ टेकवले. काकूने एक हलकीशी उसाशी टाकली आणि मान मागे टेकवली. ते दोघे पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात आणि स्पर्शात हरवून गेले होते. मी तिथेच स्तब्ध उभा राहिलो. मला समजले की काकू आता पूर्णपणे शहाजीच्या प्रेमात पडली होती आणि हा सिलसिला आता सहज थांबणारा नव्हता. त्या रात्री शेजारच्या खोलीतील तो देखावा पाहून मी सुन्न झालो होतो. मी शांतपणे माघारी फिरलो आणि माझ्या खोलीत येऊन बेडवर पडलो. डोक्यात हजारो विचार चक्रावत होते. काकू ज्यांनी मला लहानाचे मोठे केले, त्यांना मी नेहमीसारखी एका वेगळ्या आदराच्या स्थानावर पाहिले होते. त्यांनी हे रूप मला आतून हादरावून सोडत होते. सकाळी लवकरच मला जाग आली. मी बाहेर आलो तेव्हा काकू आपली बॅग आवरत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा एक वेगळी चमक आणि प्रसन्नता दिसत होती. शहाजी तिथेच उभा राहून तिच्याशी हसून बोलत होता. मला पाहताच काकू म्हणाली, दीपक, माझी निघण्याची वेळ झाली आहे. गाडीची वेळ होत आली आहे. मी तिची बॅग उचलली आणि आम्ही लॉजच्या बाहेर पडलो. शहाजीने आम्हाला ऑटोपर्यंत सोडले आणि काकूला निरोप देताना त्यांच्या नजरांमध्ये एक वेगळाच कुपित करार स्पष्ट दिसत होता. स्टेशनवर पोहोचण्यापर्यंत आमच्यात फारसे बोलणे झाले नाहीत. ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली तेव्हा काकू ट्रेनमध्ये बसली आणि खिडकीतून माझ्याकडे पाहू लागली. तिने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, दीपक, स्वतःची काळजी घे, अभ्यासाकडे लक्ष दे आणि हो, घरमालक शहाजी खूप चांगले माणूस आहेत. ते तुझी नक्कीच काळजी घेतील. मी फक्त मान हलवली
आणि काहीच बोललो नाही. ट्रेन हळूहळू पुढे सरकत आणि काकू निघून गेले. घरी परतताना माझ्या मनात एकच प्रश्न होता, आता पुढे काय? कारण मला माहीत होते की हे प्रकरण इथेच संपणार नव्हते. लॉजवर परतल्यावर मला शहाजी भेटला. त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होते. त्याने मला जवळ बोलवले आणि अत्यंत आपुलकीने विचारले, दीपक बेटा, काही अडचण तर नाही ना? तुला कसलाही गरज लागली तर मला हक्काने सांग. त्याच्या या बोलण्यामागील हेतू मला चांगला समजत होता. त्या दिवसानंतर काही दिवस शांततेत गेले. पण एका रात्री मी अभ्यास करत असताना मला शहाजीच्या खोलीतून त्याच्या मोठ्याने बोलण्याचा आवाज आला. तो फोनवर कुणाशी तरी अत्यंत प्रेमाळे आणि जवळीने बोलत होता. मी दाराजवळ जाऊन ऐकण्याचा प्रयत्न केला तर तो काकूशीच व्हिडिओ कॉलवरही बोलत होता. तो काकूला पुन्हा एकदा पटनाला येण्यासाठी म्हणवत होता आणि काकूही तिकडून त्याला हसून प्रतिसाद देत होती. मला स्पष्ट समजले की जरी काकू इथून निघून गेली असली तरी त्यांच्यातील हे नाते आणि फोनवरील संभाषण आता अधिकच घट्ट झाले होते. दिवस हळूहळू पुढे सरकत होते, पण माझ्या मनातील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत होती. काकू घरी परतल्या असल्या तरी शहाजी आणि त्यांच्यातील नात्याचे धागे आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले होते. दररोज रात्री शहाजीच्या खोलीतून येणारा त्यांचा हसरा आवाज आणि व्हिडिओ कॉलवरही चालणाऱ्या गोष्टी मला स्पष्ट ऐकू येत होते. शहाजी आता उघडपणे काकूंशी गप्पा मारायचा आणि काकूही त्यांच्याशी बोलायला आतुर असायच्या. एका संध्याकाळी मी अभ्यास करून लॉजवर परतलो तेव्हा मला शहाजी खूप खुश दिसत होता. तो त्याच्या खोलीत बसून नवीन कपडे घालण्याची तयारी करत होता. मला पाहताच त्याने अत्यंत आपुलकीने बोलावले आणि म्हणाला, दीपक बेटा, जरा इकडे ये. हे बघ, तुझी काकू पुढच्या आठवड्यात पुन्हा पटनाला येत आहे. तिने सांगितले की तिला शहरात काही खरेदी करायची आहे आणि तुझ्यासाठी काही वस्तू आणायच्या आहेत. शहाजीचे हे शब्द ऐकून मी क्षणभर थक्क झालो. मला चांगलेच ठाऊक होते की काकू खरेदीच्या बहाण्याने फक्त आणि फक्त शहाजीला भेटण्यासाठीच येत होत्या. काका अजूनही नोकरीच्या कामात घराबाहेरच व्यस्त होते आणि त्यांच्या या अनुपस्थितीचा फायदा घेऊन काकू आणि शहाजी आपापले विश्व तयार करत होते. काही दिवसातच ती ठरलेली वेळ आली. काकू सकाळीच पटनाला पोहोचल्या. यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा संकोच किंवा भीती अजिबात नव्हती. त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने लॉजवर ते पाऊल ठेवले. त्यांनी नेसलेली लाल रंगाची साडी आणि त्याचे ते आकर्षक रूप पाहून लॉजमधील मुलांच्या नजरा पुन्हा एकदा त्याच्यावर खिळल्या. काकू थेट शहाजीच्या खोलीकडे गेल्या. मी माझ्या खोलीत बसून शांतपणे विचार करत होतो. मला कळून चुकले होते की आता परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेली आहे. काकूनी शहाजी सोबतच्या या नात्यांचा पूर्णपणे स्वीकार केला होता. थोड्या वेळाने शहाजी माझ्या खोलीत आला आणि हातातील काही पैसे पुढे करत म्हणाला, दीपक, तू आज दिवसभर लायब्ररीत जाऊन अभ्यास कर आणि संध्याकाळी मित्रांसोबत चांगल्या हॉटेलमध्ये जेवून ये. तुझ्या काकूला थोडे आराम करायचे आहे, त्यामुळे तुझ्या अभ्यासात अडथळा यायला नको. शहाजीने मला तेथून दूर पाठवण्यासाठी ही युक्ती वापरली होती. मला प्रचंड संताप आला, पण मी काही न बोलता ते पैसे घेतले आणि बॅग उचलून बाहेर पडलो. बाहेर पडताना मी काकूच्या खोलीच्या उघड्या दरवाजातून आत पाहिले. काकू आरशासमोर उभ्या राहून स्वतःला निहाळत होत्या आणि शहाजी मागून येऊन त्यांच्या अगदी जवळ उभा ठाकला होता. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि लॉजचे दार मागे ढकलत बाहेरच्या रस्त्यावर निघून गेलो. मी लॉजमधून बाहेर पडून रस्त्याने जात होतो, पण माझे मन अजिबात शांत नव्हते. शेवटी कंटाळून मी लायब्ररीत न जाता माझ्या मित्राच्या खोलीवर गेलो.
तिथे माझे 2-3 मित्र आधीच बसले होते. मी तिथे शांतपणे कोपऱ्यात जाऊन बसलो, पण माझ्या चेहऱ्यावरील अस्वस्थता त्यांच्यापासून लपून राहिली नाही. तितक्यात लॉजमधील तोच मुलगा ज्याने आधी लॅपटॉपवर कॅमेराचे फुटेज दाखवले होते, तिथे आला. तो अत्यंत उत्साहाने आणि विचित्र हास्य करत माझ्या मित्रांना म्हणाला, "अरे भावांनो, आज पुन्हा तोच नजारा सुरू होणार आहे. म्हाताऱ्याची ती मादक पाहुणी पुन्हा आली आहे. कॅमेरा चालू आहे. चला पटकन स्क्रीनवर." हे ऐकताच माझे सगळे मित्र उत्सुक झाले. ते सगळे लॅपटॉप भोवती जमा झाले आणि त्या व्हिडिओवर अत्यंत अश्लील आणि विचित्र कमेंट्स करू लागले. "काय कमाल बाई आहे यार. म्हातारा काय नशीब घेऊन आलाय. तिचे शरीर बघून कोणीही वेडा होईल." अशा घाणेरड्या आणि हीन गोष्टी ते उघडपणे बोलू लागले. मित्र ज्या स्त्रीबद्दल अशा गलिच्छ गोष्टी करत होते, ती दुसरी कोणी नसून माझी स्वतःची काकू होती, ज्यांनी मला आईसारखे सांभाळले होते. त्यांचे हे शब्द माझ्या कानावर पडत असताना मला आतून प्रचंड वेदना होत होत्या. माझी तळपायाची आग मस्तकात गेली होती आणि छातीत अस्वस्थतेचा डोंब उसळला होता. मी जितका तो प्रकार दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करत होतो, तितकेच माझे मित्र अधिकच मर्यादा ओलांडून बोलत होते. शेवटी माझ्या सहनशीलतेचा अंत झाला. मी आता अधिक गप्प राहू शकत नव्हतो. माझा हात रागाने थरथरू लागला, चेहरा लाल झाला आणि मी प्रचंड रागाने ओरडलो, "बस करा, बंद करा हे सर्व." माझा हा अवतार पाहून सगळे मित्र एकदम शांत झाले आणि आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले. एका मित्राने विचारले, "अरे दीपक, काय झाले? तू एवढा का चिडतोयस?" "आम्ही तर फक्त तुझ्या डोळ्यातून रागाचे आणि हतबलतेचे अश्रू अनावर झाले होते." मी न राहून नाईलाजाने मान खाली घालून अत्यंत जड अंतकरणाने त्यांना सांगून टाकले, "ज्या स्त्रीबद्दल तुम्ही एवढ्या हलक्या आणि गलिच्छ गोष्टी बोलत आहात, त्या माझ्या स्वतःच्या काकू आहेत." माझे हे शब्द ऐकताच खोलीत एकाएकी शांतता पसरली. लॅपटॉपवर स्क्रीन पाहणारे सर्व मुलगे स्तब्ध झाले. सर्वांचे चेहरे पांढरे पडले होते आणि कोणालाच पुढे काय बोलावे ते सुचण्यास झाले होते. माझे ते शब्द ऐकल्यानंतर खोलीतील वातावरणात एक प्रचंड कटुता आणि शांतता पसरली होती. माझ्या मित्राचे चेहरे ओघळत होते. ते सर्वजण अत्यंत ओशाळले झाले होते. कोणी काहीच बोलू शकत नव्हते. पण मला आता त्या खोलीत, त्या संपूर्ण लॉजमध्ये एका क्षणासाठीही थांबणे अशक्य झाले होते. ज्या मित्रांसोबत मी रोज उठत बसत होतो, त्यांच्याच रोज समोर माझ्या काकूंबद्दलच्या त्या नजरा आणि ते शब्द मी उघड्या डोळ्याने पाहिले ऐकले होते. मला स्वतःचीच प्रचंड लाज वाटू लागली होती आणि तिथे राहणे म्हणजे दररोज घुसमट सहन करण्यासारखे होते. मी ठरवून टाकले की आता इथे एका रात्रीसाठीही राहायचे नाही. मी तडक माझ्या खोलीत गेलो. कपाटातून माझी बॅग काढली आणि माझे सर्व कपडे व सामान त्यात भरू लागलो. माझी ही धावपळ पाहून काकू आणि शहाजी घाईघाईने माझ्या खोलीत आले. काकूंनी माझ्या हातातली बॅग बाजूला करण्याचा प्रयत्न केला आणि काळजीयुक्त आवाजात म्हणाल्या, "दीपक, हे काय चालले आहे? तू सामान का भरतोयस? अचानक काय झाले?" शहाजीनेही पुढे होऊन मला थांबवण्याचा प्रयत्न केला. "अरे बेटा, शांत हो. काय अडचण आली आहे ते तरी सांग. तुझ्या अभ्यासाचे नुकसान होईल. असं अचानक कुठे चाललास तू?" पण माझ्या मनात रागाचा आणि सुखाचा इतका प्रचंड ढोंग उसळला होता की मी तो कोणालाच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मला सर्वांचे खरे चेहरे आणि तिथली परिस्थिती ठाऊक झाली होती. सर्व मुलांना आता सत्य माहीत पडले होते. उद्या मी कोणत्या तोंडाने त्यांच्या समोर जाणार होतो. काकूंनी माझा हात धरून मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. "बेटा, एक तरी माझे. तू असा रागाने निघून गेलास तर तुझ्या अभ्यासाचे काय होईल?
तुझ्या काकांना काय उत्तर देऊ मी? शहाजीने मला रोखण्यासाठी हजार विनवण्या केल्या. पैशांची किंवा इतर सोयींची लालच दाखवून पाहिली. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. मी काकूंकडे पाहिले आणि अत्यंत जड स्वरात ठामपणे म्हणालो, काकू, मला आता इथे एका क्षणासाठी राहायचे नाही. माझी परीक्षा आणि अभ्यास मी नंतर पाहीन. पण मी आता तुमच्यासोबतच घरी परत येतो आहे. तुम्ही सामान आवरा. आपण लगेच निघतोय. माझा हा ठाम आणि कठोर अवतार पाहून काकू पूर्णपणे हादरल्या. शहाजीच्याही लक्षात आले की आता मला इथे थांबवणं शक्य नाही. काकूने नाईलाजाने आपली मान खाली घातली. त्याने चुपचाप आपले सामान आवरले आणि मी माझी बॅग पाठीवर मारून त्या लॉजच्या उंबरा कायमचाच ओलांडला आणि लॉजमधून बाहेर पडलो. तेव्हा शहाजीच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला होता. त्यांनी नजर काकूवर आणि माझ्यावर फिरत होती. पण माझ्या चेहऱ्यावरचा प्रचंड राग पाहून त्याला पुढे काही बोलण्याची हिंमत झाली नाही. काकू चुपचाप खाली मान घालून माझ्या मागे चालत होत्या. बस स्टँडवर पोहोचेपर्यंत आमच्यात एक शब्दही बोलणे झाले नाही. बसमधील संपूर्ण प्रवासात एक भयानक शांतता पसरली होती. काकू खिडकीबाहेर पाहत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट अस्वस्थता दिसत होती. मला समजत होते की त्यांच्या मनात काय चालले असेल. शहाजींच्या सोबतचे ते संबंध अचानक तुटल्यासारखे दुःख की मला सर्व काही समजल्याची भीती. पण मी एक शब्दही न बोलता फक्त शांत बसून राहिलो. रात्री उशिरा आम्ही घरी पोहोचलो. घर एकदम शांत होते. काका कामाच्या निमित्ताने अजूनही शहराबाहेरच होते. काकूने दार उघडले आणि आत पाऊल ठेवले. इतके दिवस बाहेर राहून आलेल्या घरात आज एक विचित्र परकेपणा जाणवत होता. काकूने माझी बॅग एका कोपऱ्यात ठेवली आणि मला म्हणाल्या, दीपक, तू हातपाय धुवून घे. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते. त्याच्या आवाजात एक प्रकारची गयावया आणि पश्चातापाची छटा होती. पण मी त्याच्याकडे न पाहता थेट माझ्या खोलीत गेलो आणि दार बंद करून घेतले. काही वेळाने काकू माझ्या खोलीच्या दाराजवळ आल्या. त्यांनी हळूच दार वाजवले. दीपक, जेवून घे बेटा. मी दार उघडले. काकू हातामध्ये ताट घेऊन उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची भीती स्पष्ट दिसत होती की मी काकांना सर्व काही सांगून टाकेल की काय. ताट टेबलावर ठेवताना काकूंचा हात थरथरत होता. त्या हळूच म्हणल्या, दीपक, तू माझ्यावर खूप रागवला आहेस ना? मला माहीत आहे तुझ्या मनात काय चालले आहे. मी काकूंच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. लहानपणापासून ज्या काकूंनी मला सांभाळले होते, ज्यांच्या मी नेहमी आदराने मानले होते, त्या आज माझ्यासमोर मान खाली घालून उभ्या होत्या. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, काकू, मी तुमच्याकडून या गोष्टीची कधीच अपेक्षा केली नव्हती. काका तुमच्यासाठी एवढे कष्ट करतात आणि तुम्ही माझे हे शब्द ऐकताच काकूंच्या डोळ्यातून अश्रू गळगळायला वाहू लागले. तिने हात जोडून माझ्याकडे पाहिले. तिच्या त्या रूपाने मला समजले होते की हे प्रकरण फक्त लॉजपुरते मर्यादित राहिले नव्हते, तर त्याचा परिणाम आमच्या घराच्या अस्तित्वावरही होणार होता. काकू माझ्यासमोर हात जोडून उभ्या होत्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ज्या काकूंनी मला लहानपणापासून आईसारखे सांभाळले, आज त्यांना अशा अवस्थेत पाहून माझे मन अत्यंत दुभंगले होते. दीपक, मला माफ कर बेटा. काकूंच्या आवाजात थरथरत होता. तुझे काका सतत घराबाहेर असतात. मी या घरात वर्षानुवर्षे एकटी पडले होते. त्या म्हाताऱ्याने मला गोड गोड बोलून कसे जाळ्यात ओढले मला समजलेच नाही. मी भरकटले होते, पण मला तुझ्या काकांचा संसार मोडायचा नाही. कृपया हे तुझ्या काकांना सांगू नकोस, नाहीतर आमचे घर उद्ध्वस्त होईल.
काकूंची ही गयावया पाहून मला एका बाजूला प्रचंड संताप येत होता, तर दुसऱ्या बाजूला त्याचे आजवरचे प्रेम आणि लाड आठवून वाईट तर वाटत होते. मी थोडा वेळ शांत राहिलो आणि मग गंभीर आवाजात म्हणालो, काकू, मी काकांना काही सांगणार नाही, पण माझी एक अट आहे. आजपासून त्या शहाजी सोबतचा तुमचा सर्व संपर्क कायमचा संपला पाहिजे. त्याचा नंबर ब्लॉक करा आणि पुन्हा कधीही त्याच्याशी बोलायचं नाही. काकूंनी लगेच मान डोलावली आणि माझ्याबरोबरच त्यांच्या फोनमधून शहाजीचा नंबर डिलीट आणि ब्लॉक करून टाकला. मी पुन्हा कधी अशी चूक करणार नाही दीपक, हे माझे तुला वचन आहे, काकू रडत म्हणाल्या. त्या रात्री मला अजिबात झोप आली नाही. आयुष्यात ज्या नात्यांवर माझा गाढ विश्वास होता, ती नाती कशी क्षणभरात बदलू शकतात हे मी जवळून पाहिले होते. घटनेने मला आयुष्याचा एक मोठा धडा शिकवला होता. मोहाच्या क्षणात माणसे कशी भटकतात आणि एका चुकीमुळे संपूर्ण आयुष्य कसे पणाला लागू शकते. काही दिवस शांततेत निघून गेले होते. काका घरी आल्यामुळे घरातील वातावरणात खूप आनंदीदायी झाले होते. काकू आता पूर्णपणे बदलल्या होता आणि पूर्वीसारखीच घरकामात वर आमची काळजी घेण्यास व्यस्त राहू लागल्या होत्या. शहाजीचा तो काळोखा अध्याय मागे पडला आहे असं मला वाटू लागले होते. मी सुद्धा सर्व काही विसरून माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होतो. पण नियतीच्या मनात बहुधा काही वेगळेच शिजत होते. एका दुपारी काका नोकरीच्या काही कामानिमित्त शेजारच्या शहरात गेले होते. मी सुद्धा बाजारातून काही पुस्तके आणि घरचे सामान आणण्यासाठी बाहेर पडलो होतो. बाजारात थोडे काम असल्यामुळे मला परत यायला 2-3 तास उशीर झाला. सर्व काही सुरळीत चालू आहे याच विचाराने मी हसत खेळत घराच्या दिशेने निघालो. मी गल्लीत पोहोचलो आणि आमच्या घराच्या दरवाजाजवळ आलो. दरवाजा आतून अर्धा उघडा होता. मी जसा घरात पाऊल टाकणार तितक्यात मला हॉलमधून कोणाचा तरी अनोळखी पण ओळखीचा वाटणारा आवाज आला. मी सावध होऊन घराच्या फटीतून आत पाहिले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सामान माझ्या हातातून खाली पडता पडता राहिले. माझे डोळे विस्फारले गेले आणि शरीरातून एक भयंकर थरकाप उडाला. हॉलमध्ये बेडवर दुसरा कोणी नसून तो 60 वर्षाचा म्हातारा. आणि मित्रांनो, ही कथा इथेच संपत नाही. कथा अजून खूप मोठी आहे आणि पुढे खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. जर कथा आवडली असेल आणि याचा पुढचा भाग पाहायचा असेल तर कमेंटमध्ये भाग 2 असं लिहा. जर 10 कमेंट आले तर लगेच याचा दुसरा भाग घेऊन येतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.